निंबर्गी इथं किरकोळ कारणावरून सख्ख्या भावानं जात्याची पाळी डोक्यात घालून भावाला संपवल्याची घटना घडली असून या प्रकरणी मंद्रुप पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे। घरगुती वादातून सख्ख्या लहान भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात आणि तोंडावर जात्याची दगड गोल पाळी घालून त्याचा निर्गुण खून केल्याची धक्कादायक घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील निंबर्गी येथे घडली आहे। रेवणसिद्ध उर्फ महांतेश सूर्यकांत आयवळे वय 40 राहणार निंबर्गी तालुका दक्षिण सोलापूर असे खून झालेल्या दुर्दैवी पतीचे नाव आहे। या प्रकरणी संशयित आरोपी भाऊ संतोष सूर्यकांत आयवळे राहणार निंबर्गी याच्या विरुद्ध मंद्रुप पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत रेवणसिद्ध याने रात्रीच्या वेळी आईने भाजी चांगली बनवली नाही या कारणावरून आईच्या अंगावर भाजी टाकली होती। यावरून फिर्यादीचे पती रेवणसिद्ध आणि दीर संतोष सूर्यकांत आयवळे यांच्यात जोरदार भांडण झाले होते। याच भांडणाचा राग मनात धरून शनिवार दिनांक 30 मे रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास रेवणसिद्ध हे घरासमोर झोपलेले होते। याचा गैरफायदा घेऊन आरोपी संतोष आयवळे याने झोपेत असलेल्या रेवणसिद्ध यांच्या कपाळावर जात्याची दगडी गोल पाळी घालत गंभीर जखमी केले। या हल्ल्यात रेवणसिद्ध यांचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणी मृत रेवणसिद्ध यांच्या पत्नी दीपाली रेवणसिद्ध उर्फ महांतेश आयवळे वय 23 यांनी मंद्रुप पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी संतोष सूर्यकांत आयवळे याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS 2023 चे कलम 103(1) खून अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक पटवारी हे करत आहेत।